जरा पाणी भेटत नाही, बॉल पण उडत नाही. बघा बघा काय तो आपली नाही, आपले दोन्ही टीमचे कॅप्टन आले आहेत इथे मैदानावरती, पण आम्ही मॅच सुरू करू शकत नाही. कारण का माहितीये का, इथे बघा दव आला, अजून बघा बॉल पण नाही उडत आहे. बघा हे बघा दव आहे, बघा दव असल्यामुळे ना आम्ही खेळू शकत नाही. ही मॅच आहे ना थोडीशी लेट होते. आपण आहे ते ही 2 तासानंतर आपण लाईव्ह करूया मॅच. ओके. आणि समोरच्या टीमचे कॅप्टन हे दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेत, पण आम्ही आता नाही मॅच सुरू करू शकत. तर तुम्हाला काय बोलायचं याच्याबद्दल? मॅच डिले होते थोडीशी, 2 तास लेट होईल. मला दव चालेल ए दव मध्ये पण खेळणार आहेत. टीमचे कॅप्टन प्रशांत गुरु यांना दव पडलेलं असून सुद्धा त्यांची खेळायची तयारी आहे. अच्छा, तर मी काय म्हणतोय, मुकुंद. या टीमचे कॅप्टन मला चालणारच नाही. की त्याला चालणार नाही. अच्छा, कसं आहे ते काय, जरी त्यांचे कॅप्टन जरी रेडी असतील तरी कॅप्टन जरी रेडी असतील ना तरी सुद्धा आमचं कसं आहे ते ग्राउंडचं म्हणजे ग्राउंड स्टाफने आम्हाला जोपर्यंत आम्हाला अलाव करत नाहीत ग्राउंड खेळायचं तोपर्यंत आम्ही मॅच सुरू करणार नाही. मॅचला सुरुवात झाली पाहिजे लवकर. कारण का सूर्यदेवाला सांगा जरा ऊन कडक पडा, कारण तो म्हणतोय स्वतः तापवा. मला तर वाटतं सूर्यदेवा पूर्ण ग्राउंड टिश्यू पेपरने पुसलं पाहिजे. बघा टिश्यू पेपरने पुसायचा विषय नाही आहे, एवढे टिश्यू पेपर आमच्याकडे अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामध्ये आम्ही मॅच सुरू करू शकत नाही. आम्ही खेळणार, आम्ही अंगावरचे कपडे काढून सुद्धा आम्ही ग्राउंड पुसू शकतो, पण आम्ही आज खेळणार. म्हणजे आमची तिरसेचा सामना होणार. आणि मुकुंद 11 आणि लांबून प्रशांत खेळलोय. फायटर या 2 टीम मध्ये आज रंगतदार सामना सुरू होणार आहे. पण त्या सामना थोडासा लेट होतोय, विलंब होतोय, कारण का दव आलेला आहे. तर मी आमच्या मंडळाकडून तुम्ही मंडळाला काही पण नका, सूर्यदेवाला सांगा ऊन चांगलं पाडा अजून.